कुठले कॅमेरे? कॅमेरे 40ची स्पीड सांगितलं लिहिले नाही का? 40? हा गोड आहे ना चढ. 40 लिहिले साईड. अरे किलोमीटर येते गाव. जेवण बिवणाचं हे करायला पाहिजे ना. साईडला थांबून नाश्ता लांब केला पाहिजे. 90 किलोमीटर अमेरिकेत गेल्यावर होतो. आणि तुला पण घ्यायचं लगेच यार. आता काही फाटते बघ काय बापरे जोरात पाऊस गाडी नाही ना माझं. असं आहे मी त्यांना काय करायचं झालं पुणे बॉम्बे एक्सप्रेस आहे ना. मग किती पण नाही त्यात तर शिकले ना ते आपलं सुद्धा सरळच आहे. हा पाऊस होता आता नाही पुढे पाऊस परत. सेम असंच आहे आपल्याकडे. असंच नाही हो ना पुढला एक्सप्रेस हायवे असंच आहे की असंच आहे. कसं चढ उतार रे पुढे गेलं की लोंगाडात सपाटे ना सपाटे पूर्ण टोटल. त्यांनी काय झालं समृद्धी महामार्ग नाव ठेवायचं कारण काय त्याची म्हणजे तुम्ही असं समुद्रासारखं प्लेन समुद्र असं तुम्हाला बघा आता लांब जसं पाणी वाटतं ना पुढं. हो मुरगजळ. आता काय समुद्रात वांधार काल पावसाळ्यात छान वाटतंय रेले. मित्रांनो आता आपण आलेलो आहोत वर्धापासून एक 7 ते 8 किलोमीटर सिटीच्या बाहेर की जिथे एक प्राण्यांसाठी एक आश्रम आहे की जे जखमी प्राणी असतात रेस्क्यू करून आणलेले. तर त्याचं नाव आहे तुम्हाला नाव सांगतो मी करुणाश्रम. ते बघा तुम्ही पाहू शकता. तर आपण आता इथे आज व्हिजिट देणार आहोत आणि कोणकोणते प्राणी आहेत अलाउड आहे नाही आहे ते आपण बघूयात. तर आतमध्ये आल्यानंतर तुम्ही पाहू शकता करुणाश्रम पीपल फॉर ॲनिमल्स वर्धा. गाडी इथं पार्क केलेली आहे आम्ही. तर बघा बदक हा कोणता पक्षी हे कोणते पक्षी मला पण माहित नाही यांचं नाव. कोंबडा कुठून गेले तुम्ही? हे बघा इथं बदक आहे. हे मोर आहे का? त्याला हात लावू शकतो का? त्याला हात लावू शकतो? तुम्ही या ना. काय हे बघा मित्रांनो मोर. अनेक प्राणी आणि पक्षी आहेत इथे. तर फर्स्ट टाइम मी एवढ्या जवळून मोर बघतोय. अतिशय आनंद होतोय. पलीकडेच कुत्रे आहे रॉटविलर कोंबड्या आहेत. पण लाईव्ह मोर पहिल्यांदाच पाहतो. जवळ गेलो तर पळून जाईल किंवा सांगतेच नाही. इतका आनंद होत आहे प्रत्यक्ष लाईव्ह पाहताना. दरवेळेस आपण पिंजऱ्यामध्ये बघतो पण आता गेला तिकडे. ते पलीकडे 2-3 कुत्रे आहेत पण ते इतके माणसळलेले आहेत की ते जो हल्ला वगैरे करत नाहीये. हे तर बदक आपण सिटीमध्ये पाहतोच बऱ्याच वेळेला त्यामुळे यात काही विशेष नाही. चला पुढे जाऊया. तर हे आहेत या करुणाश्रम जे काय हे करुणाश्रम हां तर यांचे हे ओनर आहेत अनाथ प्राण्यांचा आश्रम. तर हे सगळे इथे पाहतात. अरुण काका नाव आहे यांचं. तर ते आपल्याला सर्व टूर देत आहेत. इथं काय आहे? हा सर्व कत्तलखान्यातून वाचवलेल्या गाई. कत्तलखान्यात जाणाऱ्या वाचवलेल्या गाई.
या कुठल्या आहेत याच जिल्ह्यातल्या आहेत का कसं कुठलं पण जिथे पण ट्रक जातात रस्त्याने हा, हा, पोलीस हा. लोक त्यांना पकडतात बरं आणि पकडल्यानंतर त्यांना इथे इथं आणून सोडतात मग आता यांचं म्हणजे फिट आहेत सगळ्या या सगळ्या फिट मारत नाही का एकमेकांना नाही, नाही. माणसाळले सगळे हे बघा मित्रांनो किती गायी आहेत की ज्या कत्तलखान्यापासून वाचवण्यात आलेल्या आहेत आणि त्या इथं रेस्क्यू करून आणलेल्या आहेत खूप मोठा गोठा आहे किती टोटल तरी आता 160च्या आसपास गाई तुमची 160 का सगळ्या गायीच आहेत सगळ्या गाई काही म्हशी पण आहे हां मित्रांनो बघा वर मोर आहे आणि इथं लांडरू पण आलेले आहे थोडं पुढं जाऊया आपण मस्तपैकी मोकळे फिरतायत ते मोर आहे ती खालची लांडूर आहे हां ना हे बघा ही लांडूर इकडे आहे. थोडंसं पुढं चाललोय मी मोराची मान दिलेली असते. हे बघा ही लांडोर आहे इथे एक मिनिट त्याला तर माशा वगैरे बसतात त्याला काय ते आता ड्रेसिंग दररोज चालू आहे ना काय झालं पायाला याच्या पायावरून ट्रक गेला किती दिवसाची गोष्ट आहे ती आता काल परवा अरे 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 म्हणजे कोणाच आहे पाळी म्हणजे कोणी रस्त्यावरती बसलेले जे असतात हां 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 मग त्याच्या पायावरून ट्रक मग गेला इथं कोण आणतं त्यांना नगर परिषद इथं आणून सोडतात म्हणजे तिथं उपचार वगैरे सगळं आपण करायचं मग इथं डॉक्टर पण आहे का आहे ना डॉक्टर आहे ना आमचं डॉक्टर सगळं दूध घालून देतो. अरे वा पण हे सगळे प्राणी माणसं एकमेकांसोबत एकत्र राहत नाही बरं का सचिन होय नाना माणसं एकमेकांसोबत एकोपणे राहत नाही प्राणी पक्षी एकोपणे राहतात शिकण्यासारखंच आहे का नाही तसं पाहिलं तर है ना आता बघा तिथं कुत्री आहे हा. तसं तर ऍक्च्युली अटॅक करायला पाहिजे नाही का कोंबडीवर पण तू नाही करत ना तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत वर्धामध्ये विनोबा भावे यांच्या आश्रमाला भेट देण्यासाठी तर आपण पाहूया आतमध्ये काय आहे काय नाही तर जवळच आता आम्हाला काकांनी माहिती दिली की इथं महात्मा गांधीजी यांचा आणि आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम आहे तर बघूया आश्रमामध्ये काय काय गोष्टी आहेत आपण एकदा एक्सप्लोर करूया तर आचार्य विनोबा भावे यांनी लिहिलेली सर्व पुस्तकांचा संग्रह हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये इथे अवेलेबल आहे चला हा ना ये क्या है इनका विनोबा जी की ये समाधि है समाधि है ओके यही रहते थे सोते थे जीवन का अंत यही हुआ है ओके और उस पर जो लिखा हुआ है उनके हैंड राइटिंग ओके हैंड मतलब संदेश है समाज के हाँ हाँ उसमें आपकी भाषा क्या है मेरी मराठी है मराठी है हाँ। ना उस पर लिखा हुआ है राम हरि गीताई राइट मतलब वो कहते रहते थे कि मेरे जाने के बाद पढ़ो गीताई क्योंकि आज युग है विज्ञान का राइट और विज्ञान की खोज है सूक्ष्म अणु परमाणु न्यूक्लियस ये सूक्ष्मता क्या इंडिकेशन दे रही है मनुष्य के लिए समाज के लिए कि आप व्यापक बने राइट अगर विज्ञान से व्यापकता लोगे तो विज्ञान बहुत ऊंचा उठाएगा लेकिन विज्ञान से अगर भोग लोगे तो विनाश होगा। इसलिए कहा पढ़ो गीता यानी गीता जीवन का ग्रंथ है इससे आप आगे बढ़ो। बहुत अच्छी आपने इन्फॉर्मेशन दी थैंक यू दीपक भाऊ तर मित्रांनो ही ती खोली आहे की जिथं आचार्य विनोबा भावे हे राहत होते आणि त्यांनी त्यांचा अखेरचा श्वास इथे घेतलेला आहे त्यांची इथे समाधी आहे आणि इथे जे लिहिलेलं आहे त्यांनी त्या बाहेर त्या ताईंनी दिलेल्या माहितीप्रमाणे हे त्यांचं स्वतःचं अक्षर आहे हे त्यांचं स्वतःचं हँडरायटिंग आहे तर मित्रांनो इथं जी रामाची जी मूर्ती आहे तर त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या खोदकामामध्ये या सर्व मूर्ती मिळालेल्या आहेत आणि त्यांची इथे स्थापना करण्यात आलेली आहे तर अशा अनेक मूर्ती खोदकामामध्ये ज्यावेळेस आचार्य विनोबा भावे यांनी खोदकाम केलं तर त्यावेळेस त्यांना आढळून आलेल्या आहेत मंदिराच्या समोरच ही नदी आहे
अतिशय सुंदर असं दृश्य आहे इथे. आणि इथे हे तुम्ही पाहू शकता की सर्व मूर्ती इथे स्थापन करण्यात आलेल्या आहेत. अखंड मूर्ती आहेत दगडांच्या. ह्या कोणत्या गाई सचिन? म्हणजे पाळलेत काय पाळलेत नाही जास्त पाळलेले काय त्यांचं दूध दही तुम्हाला मिळेल इथं. लोणी मिळेल. चला या. मारतात नाही पण नाही काही नाही. असं कसं केलं मार? अरे ते करते कशी मजा नाही मारते बाबा. हात लाव किती लाव बरं तो. लय प्रेमळ काय भेटलं का? तर मित्रांनो, आता आपण आचार्य विनोबा भावे यांच्या आश्रमाला भेट देऊन झालेली आहेत आणि आता आपण चाललोय महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम, बरोबर ना, सेवाग्राम आश्रमाला भेट देण्यासाठी. तर इथून साधारणतः त्या जो आश्रम आता आपण पाहिला विनोबा भावेंचा, तिथून साधारणतः 4 ते 5 किलोमीटर अंतरावर आहे. 1-2 मिनिटांमध्ये आपण पोहोचूया तिथे. काय का तिकीट आहे का? वांग्याचं भरी दे. आता सुरुवात करतो तरी जेव्हा. व्हिडिओ काढू शकतो ना? व्हिडिओ मोबाईल अलाउड नाही का? गुड मॉर्निंग फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आहे मंडे आणि काल प्रवास करून आम्ही अमरावतीमध्ये स्टे केला एका लॉजमध्ये. आणि आता सकाळी उठून सर्व रेडी झालेले आहेत. हे बघा, तुम्ही मागं बघू शकता, नाना, सचिन आणि दीपक. आणि आता आम्ही निघणार आहोत. जवळच एका ठिकाणी महानुभाव पंथाचं अजून एक मंदिर आहे, तिथे दर्शन घेणार आहोत. काल पूर्ण बराच दिवस प्रवासातच गेला, त्यामुळे रात्री जास्त काय ब्लॉग करता आला नाही. तर आता बघूया. आजचा जवळजवळ आता आम्ही अमरावतीमध्ये स्टे केलेला आहे आणि इथून पुणे अजून जवळजवळ 700-750 किलोमीटर आहे. तर बघूया आता आजची जर्नी. तर रूम तर आम्हाला खूप छान मिळेल, लॉज खूप छान मिळाला. मध्ये घेऊन सनस्क्रीन लावतो ना. ही रूम होती आमची काल स्टे, जिथं आम्ही स्टे केला. तू मागण्या पाडला का? अरे रे, ब्लॉग मध्ये घेऊ का मी? नको कट करू. कसं करायचं बाबामुळे दिसणार. आम्ही आता निघालेलो आहोत. गोपाळ सावली या ठिकाणी जायचं आहे. कुठे जायचंय? गोपाळ सावली इथे आम्ही आता निघालेलो आहोत. सकाळचे 7:30 वाजलेले आहेत. तुम्हाला हॉटेल बरं दिसली काल. मला दिसला ना बोट. म्हणलं एकदा चौकशी करू, चांगलं असेल तर नाही का? मोठं नाही वाटत. हा, त्यांना बऱ्यापैकी गोपाळ कृष्ण महाराज की जय, दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद महाराज की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. तर फ्रेंड्स, हे आहे अमरावतीचं मार्केट. सगळे शॉप्स क्लोज आहेत. आता सकाळची वेळ आहे. सगळे ज्वेलर्सचे शॉप आहे, तुम्ही पाहू शकता अमरावतीमध्ये. वाडा कोणता आहे? छान जनवाडा टाईप आहे. तर फ्रेंड्स, इथे बघा आम्हाला अतिशय एक छान आर्किटेक्चर पाहायला मिळते अमरावतीमध्ये. नाव माहीत नाहीये, जस्ट गाडीमधून दिसलं म्हणून शूट करतोय. ही माता खिडकी सांगतो ना. अरे वा, हे बघा. तर कमेंटमध्ये नक्की तुम्ही सांगा, जर का तुम्हाला माहित असेल, तुम्ही अमरावतीचे असाल, तरी जागा कोणती आहे ती. तर मित्रांनो, कालपासून आम्हाला या छत्रपती संभाजीनगरमध्ये, अमरावतीमध्ये या ज्या कमानी आहेत अशा दगडी, आम्हाला अनेक ठिकाणी पाहण्यास मिळाल्या. हे बघा, इथं सुद्धा तुम्हाला एक मी दाखवतो. तर जुन्या काळी वेस म्हणूया किंवा एंट्रन्स अतिशय भक्कम आहे. हे बघा, दरवाजा सुद्धा किती जुना आहे पूर्वीच्या काळी. तर खरंच खूप छान वाटतं जेव्हा ऐतिहासिक गोष्टी आपण पाहतो.
की जे आज सुद्धा आपण पाहू शकतो 300, 350, 400 वर्षांपूर्वीच्या गोष्टी आज सुद्धा ते अतिशय चांगल्या सुस्थितीमध्ये आहेत. ते पाहून खूप आनंद होतो. करने की इच्छा प्रदर्शित की. बड़े राजकुमार रुक्मिणी ने इसका विरोध किया और रुक्मिणी का विवाह सौथ देश के राजा शिशुपाल से करने का हट किया. अपने पुत्र का विरोध करने का साहस राजा भीमक में नहीं था. अंत एवं राजा ने शिशुपाल के साथ रुक्मिणी का विवाह करने का मन निर्णय किया. पर रुक्मिणी मन ही मन कृष्ण को अपना पति मान बैठी थी. उधर कृष्ण जी ने भी रुक्मिणी के रूप गुण और दर श्री गोविंद प्रभु महाराज की जय. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. तर मित्रांनो, इथं ते विडा म्हणून महानुभाव पंथामध्ये एक रिच्युअल्स आहे. तर ते तिथं साहित्य इथं अवेलेबल आहे. नारळ, पान आणि सुपारी. काय त्याचं हे बघा, अतिशय सुंदर अशी इथं मूर्ती आहे गणेशाची. पाहू शकता तुम्ही. पूर्ण दगडामध्ये ही कोरलेली मूर्ती आहे. कृष्ण श्री गोविंद प्रभु महाराज की जय. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. दर्शन घेऊन झालेलं आहे आणि तिथं जे वाचलं त्यावरून असं लक्षात आलं की भगवान श्रीकृष्णांनी जो 3 दिवसांचा मुक्काम केला होता त्यापैकी एक मुक्काम तिथे केलेला आहे. तर त्यामुळे ते अतिशय पदपावन अशी भूमी केलेला होता. म्हणजे तर अतिशय अशी ती पदपावन भूमी आहे. त्यामुळे तिथं अनेक महानुभाव संप्रदायातील भाविक तिथे दर्शनासाठी येत असतात, पूजा अर्चा करत असतात. ते विड्याचा काय विषय? विडा
परमेश्वराला काहीतरी आलोय तर काहीतरी तुम्ही ते म्हणजे हा, आपण हा. द्यायचं. त्याला विडाच म्हणतात ना? विडा, हा. विडा वाहने. पान सुपारी विडा वाहने ना? वाहते, दूध पेढे. विडा वाहने म्हणतात ना? पान सुपारी नारळ विडा वाहने. तर या आजच्या ब्लॉगमध्ये अनुभव संप्रदायातील भाविक कशा पद्धतीने श्रीकृष्णाची पूजा अर्चा करतात, विडा वाहतात, तर हे तुम्ही पाहू शकता. याची आपण बऱ्यापैकी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक धर्माच्या काही रिच्युअल्स असतात, चालीरीती असतात, परंपरा असतात, जो तो आपापल्या पद्धतीने देवापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. अकोला इथून 89 किलोमीटर आहे आणि हा आहे नॅशनल हायवे 53. तर फ्रेंड्स, आता समृद्धी महामार्ग सोडलेला आहे आणि आता आपण छत्रपती संभाजीनगर येथे आलेलो आहोत. 100 किलोमीटर मी फर्स्ट टाइम आज फॉर्च्युनर गाडी चालवली समृद्धी एक्सप्रेसवर. 100 आणि 120च्या स्पीड गाडी. मित्रांनो, काल परवा येताना दिल्ली गेट आहे हे छत्रपती संभाजीनगर येथील, पाहू शकता तुम्ही. तिथून राईट घ्यायचं आपण. अरे पाहिजे तसं घेऊ, माझं काहीच म्हणणं नाही. बरोबर की राईटला इथं का दादा? मस्त केलंय बरं का दगडी बांधकाम. याला जर मेंटेन केलं तर किती छान दिसेल ना. हे बघा मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं की या शहरामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक तुम्हाला अशा कमानी दिसतील मकाई किंवा दरवाजा आहे. दरवाजे आहेत ठिकठिकाणी. त्याचं नाव मकाई दरवाजा आहे. हा मकाई दरवाजा आहे. आणि इथं आम्ही आता बीबी का मकबर आहे पाहण्यासाठी आलोय. पुढे बीबी का मकबर. बीबी का मकबर कुठे? तिकडे वळायचं ना, मिळून नसेल त्याच्या लेफ्ट. तिकडे लेफ्ट राईट लेफ्ट हा म्हणतोय ना. हा ना, लेफ्ट. ना का लय भारी बोलला काय रे. लेफ्ट राईट बोलायचं, इकडे तिकडे नाही बोलायचं म्हणला. आपण म्हणतो इकडे घे, इकडे घे, इकडे घे, तिकडे घे. तर इकडे काय इकडे या सरळ सरळ. विचारा 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 विचारा. परत गाडी मोठी विचारा. त्या रिक्षावाल्याला विचारलं मला वाटतं सरळच असेल. हे सरळ म्हणलं. बीबी का मकबर असं म्हणलं. त्याला कळलं. हा, त्यांना टपरीवाल्याला म्हणलं, हे ना सरळ म्हणलं. नाही, टपरीवाल्याला माहिती, लय लोक त्याला विचारत असतील ना, त्याला लगेच कळलं गाडी थांबली म्हणजे. बीबी का मकबर म्हणे, जा ना सरळ. हे रे भारी रे, खूप समोरच आहे. पुढे रे. वा वा वा. मग पेंटिंग करायला लागलं. तर फ्रेंड, ताजमहलचा त्यांनी ताजमहाल याची प्रतिकृती आहे. तर आपण आता पाहूयात, पोहोचलेलो आहे. हे संगम रवर मध्ये असेल काय? नाही ना, ताजमहल तर संगम रवरच याच्यात आहे ना. जा ना ते पुढे, आता तू जा ना. फ्रेंड्स, आपण आलेलो होतो आता बीबी का मकबरा इथे. छान प्लेस आहे. काय माहिती का? दरवाजा कसला खाली तर पडला नीट. बारकी पोरी बघा, छोटी मुलगी पडते म्हणलं. ते पण जुनंच आहे ना.
कॅमेरा यायला चल, चल, पाहिजे. चल. येणारे आले पाहिजे चल, ये, चल, चल. जगात हे बघा जोड आहे त्यामुळे. बहुत पटकीने काहीतरी केअर सुटली. नाही नाही हे जोड आहे ना काकी त्यामुळे का फायदा? बरोबर आहे पण नाना. सुधीर. अरे दादा, हात का पाहायला लागले त्याचे? बघू ना आता. बरोबर आहे कापते तेच म्हणतं असं काय होतं गुटख्याचं नाही कापत काय नाही कापत नाही नाना कापतोय का? लांब आहे. चला आता तुम्ही एकदम नका बघा सुधीर की थोडा पुढे दिसला पाहिजे तिकीट घ्यायची काय आपली ती कुठली बाजू इकडे घे ना जरा अजून. एवढं काय राहणार का तिकडे अर्धा ठेवतोय. हा मग तुमच्या एका छाट ठेवतो दादाला पाण्यात टेकल अर्धा आता जरा नाही का ती कुठली बाजू मात्र ठेवतो. झाल्या आग्र्याला गेलती म्हणते घरी पाठवते आग्र्याला नाही लक्ष दे ना. खरंच पाठवा. टायमिंग झाला ये ना दादा नाना म्हणजे हा इथं उंच आहे तू काय कुठं उभं राहणार तिकडे तिकडे पाहिजे कॅमेरा वंदे मातरम हा कापते का बघायचं. नाही, लांब आहे ना कॅमेरा ते कॅमेरा लागतोय मी नाही आता फोटो कुठं काढायचं तुम्हाला सांगतो. लोक जे बसतात ना तिथं तिथं बसून काढायचं फोटो काढायचा ते सगळं दिसतं. आता मग असं फिरवायचं असतं तास तरी सुद्धा पाण्यात आलं असतं पाण्यात पडून पाण्यात पडून हे ह्याला मला बघा अरे व्हिडिओ पण ते व्हिडिओ चालू नाही चालेल काजू वरून टाकलेले आहेत ना का फ्राय करून जाऊ द्या हळू. फ्रेंड्स जस्ट आता जेवण झालेलं आहे मस्त बाजरीची भाकर आणि ग्रीन पीस आणि शेवग्याची भाजी आणि आता अहमदनगर जिल्ह्यातील तालुका नेवासे ते देवगड नावाचे एक प्लेस आहे की तिथं एक प्रवरा नदीकाठी एक अतिशय सुप्रसिद्ध असं दत्त मंदिर आहे देवगड दत्त मंदिर. तर तिथे आता आम्ही दर्शनाला जाणार आहोत. ना काय जरी बोलले ते कट करते ते मग टेन्शन घेऊ नका. तुम्ही तुमची लिंक तोडू नका. तुम्ही तुमचं मन व्यक्त करा. नाही नाही मी कसं टाकेल मला कळत नाही कॉमेडी चांगलंच टाक बाबा. तर या ठिकाणी आम्ही गाडी घेऊन येत असे महिंद्रा MH1274 ही गाडी घेऊन आम्ही घरातून निघून येत असे कारण का आम्हाला माहिती असं 10वीचा निकाल लागणार आहे पुढच्या महिन्यात. प्रत्येक गावामध्ये असं केलं पाहिजे. गावाला एंट्री करताना ना ही अशी एंट्री पाहिजेच. बघ किती छान वाटते बाण्यालाच एंट्री बघा जबरदस्त एंट्री. आपल्या दत्त मंदिरापाशी अशी करायचं होतं ऐकलं नाही वाटत पाय झाला नाही नाही. बरं आलो आम्ही आता 150 किलोमीटर आलो पुणे देवगडाचं कशामुळे? झोपले होते
हा. गिअर चेंज करायचं राहिलं. आता काल आपण या टायमाला जेवण केलं रेस होतं ना, रेस केली आणि ती बंद पडली. पोरं म्हणजे अरे काकांबरोबर आपण जेवण केलं फोन मारे. तेवढं ते चालतंय. बॅटरीचं आहे ना, नाही नाही, ते कुठं हे झालेलं हा, आहे, तो बदलायचं आहे. आता बदलून घ्या. अरे सकाळी नाही लक्षात आलं, काल पण ते गेलो. पैसे काढले का? काढतोय रे. लिमिट असून ना याला. नाही म्हणजे पुढं लई त्रास देणार आहे. ट्रॅफिक जाम करीन राव मला तर. पुढं लई काम करणार आहे. आंब्याचे बापू माणूस हां. आजच करणार का त्याला? तर फ्रेंड्स, आता आम्ही वाघोलीमध्ये पोहोचलेलो आहोत, पुण्यामध्ये आलेलो आहोत. आता वाजले संध्याकाळचे 8 आणि तुम्ही आता हे पाहू शकता ट्रॅफिक किती. हे बघा, हे पुण्यामध्ये सध्या आता कायम ट्रॅफिकचा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. प्रचंड ट्रॅफिक आहे पुण्यामध्ये. वाघोली, चंदननगर, खराडी पूर्ण ट्रॅफिक संध्याकाळी इथे तुम्हाला भरपूर ट्रॅफिक दिसेल. तर फ्रेंड, आता आजचा ब्लॉग समाप्त करण्याची वेळ आलेली आहे. तर 2 दिवसांमध्ये 7 तारखेला आम्ही 10 वाजता निघालो. सर्वप्रथम आम्ही जाळीचा देव इथे दर्शन घेतले. त्यानंतर आम्ही गेलो शेगावला. तिथे नंतर कुठे गेलो आपण? वर्ध्याला गेलो. वर्ध्याला आचार्य विनोबा भावे यांच्या आश्रमाला भेट दिली. महात्मा गांधी यांच्या आश्रमाला भेट दिली. त्यानंतर सचिन आपण इकडे गेलो अमरावतीला मुक्काम केला. अमरावतीवरून येताना आम्ही अमरावतीला मुक्कामाच्या आधी रुद्रपूर गेलो. हां, त्याच्या आधी अमरावतीला मुक्कामाच्या आधी रुद्रपूरला गेलो. त्यानंतर अमरावतीला मुक्काम केला. त्यानंतर येताना समृद्धी मार्ग छत्रपती संभाजीनगरमध्ये बीबी का मकबरा इथे भेट दिली. त्यानंतर नेवासा तालुक्यामध्ये देवगड इथं एकमुखी नाही, दत्त महाराजांचं मंदिर आहे, तिथे भेट दिली. तर अशा पद्धतीने 2 दिवसात जवळजवळ 1500 किलोमीटरचा प्रवास आम्ही केला. खूप मजा आली. तर आज इथे ब्लॉग समाप्त करत आहोत. भेटूया अशाच पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.